तर आज होता माझ्या सासरच्या गावचा शेवटचा दिवस। जे काही पसारा होता तो सगळा मी व्यवस्थित पॅकिंग करून ठेवला, कारण आम्हाला नेक्स्ट टाइमिंगला परत आल्यानंतर जास्त गडबड नको व्हायला अशा पद्धतीने आम्ही तो पॅक केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला, म्हणजे माहेरी जायला निघालो होतो। जाता जाता आम्हाला गोंदावले जवळ पडतं, त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा तिकडे जायचा विचार केला। नेहमीच खरं तर आम्ही पहिल्यांदा गोंदावले करतो आणि त्याच्यानंतर तिथून पुढे माहेरच्या प्रवासाला जातो। मला तिथे एक रील शूट करायची होती, त्यामुळे यांनी मला एक रील शूट करून दिली आणि परिसर तुम्हाला दाखवते। खूप चांगलं वातावरण होतं, त्याच्यामुळे ऊन जास्त नव्हतं, त्यामुळे चालायलाही बरं वाटत होतं। गेल्या गेल्या आरतीचा टाइम असल्यामुळे आम्ही बाहेरच उभा राहून छान अशी आरती केली आणि त्याच्यानंतर बघितले तर खूप मोठी लाईन असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतलं आणि प्रसादाच्या लाईन मध्ये उभे राहिलो सगळेजण। प्रसादाची लाईन ही तशी खूप मोठी होती, पण नामजपमामध्ये कधी लाईन ओसरली ती पण समजत नाही बरं का। आणि आतमध्ये जाऊन बघते तर इथं पण पत्र्याचा जी शेड होता तिथे स्लॅब टाकला होता, त्याच्यामुळे छान वाटत होतं सगळं। जेवण वगैरे प्रसाद आटपून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आणि ही आहे माझ्या गावची